एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। सहदुय्यम निबंधक संगणकीकृत कार्यालय मंगळूरपीर येथे सामान्य नागरिकांकडून पावती न देता प्रत्येकी 200 रुपये घेतले जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांकडून कोणतीही शासकीय रीतसर पावती न देता रोख स्वरूपात पैसे वसूल केले जात आहेत। या संदर्भात विचारणा केल्यास संबंधितांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। हा प्रकार दैनिक समर्थ गावकरीचे मंत्रालय प्रतिनिधी विष्णू बुरे यांनी पाठपुरावा करून उघडकीस आणला। शासनाच्या नावाखाली जर सामान्य जनतेची अशा प्रकारे आर्थिक पिळवणूक होत असेल तर हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत। सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लावून पावतीशिवाय पैसे वसूल करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शासन व प्रशासन कारवाई करणार का, असा संतप्त सवाल आता जनतेतून उपस्थित केला जात आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। समर्थ गावकरी मंत्रालय प्रतिनिधी विष्णू बुरे साहेबांना बोलावे। इथं जे लोकांची दिशाभूल चालते हे तुमच्या लक्षात आहे का सर? आता आमचं इथं काम झालं, फोटो वगैरे काढले, त्यानंतर एक स्लिप दिली आम्हाला, तो बोलते 200 रुपये द्या। आम्हाला वाटलं काय असेल प्रोसेसिंग फी, आम्ही दिली आणि झेंडावंदनसाठी आम्ही का 200 का 1000 द्यायला तयार आहोत। पण हे 100ची पावती देताना 200 रुपये का घेतात? पहिली गोष्ट, पैसे घेताना पावती देण्याचा त्यांचा अधिकार आहे। 10 ते 15 मिनिटानं पण ही पहिला का नाही दिली आम्हाला पावती? पैसे घेताना का नाही दिली? पैसे घेताना का दिली नाही सर? तुम्ही 50ची द्या, 500ची द्या, आम्ही ध्वजारोहणासाठी हां तुमचं काम आहे। नाही पैसे भेटले, पण आत्ता जेवढं तुमच्याकडे ते आले ना त्याच्या पावत्या दाखवा मला, त्याच्या पावत्या दाखवा मला। किती लोकांना पावत्या दिले? किती लोक गेले आज इथून? किती लोक गेले? पुढे गे व्हिडिओ साईडला। किती लोकांना पावत्या ते दाखवा मला। नाही दाखवा ना दाखवा। रजिस्टर असेल तुमच्याकडे किती पावत्या गेल्या त्याचं रजिस्टर दाखवा ना। हां मग दाखवा, बुक दाखवा। हे तुम्ही वसुली करताय तर रजिस्टर असायला पाहिजे तुमच्याकडे साहेब। मग दाखवा ना किती लोक आज गेले ना माझ्यासमोर, पण का देत नाही तुम्ही साहेब? काही लोक मागतात। आता आमच्याकडून 200 गेले, कोणाकडून 1000 रुपये घ्याल तुम्ही? नाही कसं होणार? म्हणजे मला पावती 100ची दिली, 200ची दिली, चुकून कशी बनणार? किती आता याच्या मागं माझ्या आधी 4-5 लोक गेले, दिवसभराचे लोक 10 तर गेले असतील ना तुमच्याकडून। मग ते पावत्या दाखवा ना। म्हणजे काही जण घेतात, मग अनधिकृत वसुली झाली तुमची, अनधिकृत वसुली चालू। याच्यावर कुठं आहे नंबर तुमचा? रजिस्टर नंबर कुठं आहे? 1 लाखाचं टार्गेट दिलेलं आहे। कुणी दिलं टार्गेट? कलेक्टर साहेबाला कॉल करा। अहो आम्ही 1000 रुपये द्यायला आहे ध्वजासाठी, देशासाठी साहेब। जाऊ द्या ना। नाही आजच्या जेवढ्या गेल्या ना त्याचं मला द्या ना। नाही आजच्या ज्या पावत्या गेल्या ना त्या द्या ना मला। रजिस्टर असेल ना तुमच्याकडे? असं मग हे अनधिकृत वसुली आहे तुमची, अनधिकृत वसुली आहे साहेब। मी सांगतो तुम्हाला, हे तुम्हाला हक्क नाही पैसे घ्यायचा लोकांकडून, हक्क नाही। याच्यावर कुठली रजिस्टर पावती नाही। मला तुम्ही 15 मिनिटांना पावती दिलेली आहे साहेब। खूप भ्रष्टाचार आहे, खूप लोकांना लुटलं जातं आहे। रीतसर पैसे घ्या, लोक द्यायला तयार आहेत। हां जिथं तुम्ही 1000 रुपये खर्च आहे ते लोकांना, तिथं 1100-1200 रुपये घ्या, लोक देतात। पण तुम्ही त्याच जागेवर 1500-2000 रुपये, हे लुटमार आहे ना सामान्य। आधीच लोक वैतागून गेलेत महागाईमुळे। याचं तुम्ही रजिस्टर द्या ना साहेब मला, किती पावत्या गेला ना। मग हे अनधिकृत आहे, हे देशाला जातच नाही, तुमच्या खिशात जातो सरळ पैसा। आम्ही कशावरून समजायचं वरती जायचं पैसा? हां बरं, याच्या आधी भरले असतील ते पावते दाखवा ना आम्हाला। रजिस्टर कुठे? रजिस्टर असेल ना, लेखाजोगा असेल ना सर काही। मग ही अनधिकृत वसुली चालू आहे तुमची। हे नागरिकांना लक्षात ठेवा, कुठेही पैसे देताना फक्त लक्षात ठेवा, पावती घ्यायला विसरू नका। आपल्या रक्ताचा पैसा अशा लोकांच्या खिशात घालू नका तुम्ही, बस माझी कडकडीची विनंती आहे नागरिकांना। धन्यवाद। की असे जे भ्रष्ट अधिकारी सामान्य नागरिकांची दिशाभूल करतात आणि त्याच्याकडून पैसा लुबाडतात, अशा अधिकाऱ्यावर तुम्ही आवर घालाल का अशीच शेतकऱ्याची लुबाडणूक चालू ठेवणार? तर माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, हे जे सगळे भ्रष्ट अधिकारी इथं बसलेले आहेत, कुठेही तुम्हाला अधिक पैसे मागितले असेल त्याची पावती मागा। बिना पावतीचे कोणालाही पैसे देऊ नका। त्या पावतीवर बघा किती आहेत। मला 200 मागितले, 100ची पावती दिली, पहिला दिली नाही पावती, दिली तर 100ची दिली, तर मी बघितलं 100, तर मला परत 100 रिटर्न मिळाले। आपल्या रक्ताचा पैसा आहे। या अशा भ्रष्ट अधिकाऱ्याच्या आणि कामचोर अधिकाऱ्याच्या हाती देऊ नका। पैसे दिले तर सांभाळून द्या आणि पावती घ्यायला विसरू नका। महाराष्ट्र
महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.